नवी मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता या ठिकाणी ठाणे वेलापूर रस्त्याला बसलेला आहे आणि मापा सर्कलजवळ सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक आहे या ठिकाणी संथ गतीने चालू आहे। मी सध्या मापे सर्कलमध्ये तुम्ही पाहताय की हा जो सबवे आहे या सबवेमध्ये खाली जवळपास कमरेपर्यंत हे पाणी साचलेलं आहे। 3 ते 4 फुटाच्या वर हे पाणी साचलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे हा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। हा जर मार्ग पाहिला तर ठाण्यावरून सीबीडीला जाणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग बंद झाल्यामुळे समोरून ठाण्यावरून येणारी जी वाहतूक आहे ती या ठिकाणी संथ गतीने चालू आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे आणि हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता या ठिकाणचे ट्रॅफिक डीसीपी काकडे साहेब ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपल्याबरोबर डीसीपी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, सध्या ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मुसळधार पावसामुळं पटनी ग्राउंड येथे सुद्धा ट्रॅफिक आरोबी खाली रेल्वे अंडरपास खाली पाणी साठलेलं आहे। त्यामुळे तिथली ट्रॅफिक जी आहे ती पटनी ग्राउंडपासून आपण डायव्हर्ट केलेली आहे। दुसरं ठिकाण आहे मापेमध्ये आता आपण बघतच असाल की जो अंडरपास आहे त्या अंडरपासमध्ये सुद्धा कमरे इतकं पाणी साठलेलं आहे। त्यामुळं आपण जी ट्रॅफिक ठाण्याकडून येणारी आहे ती ट्रॅफिक आपण शोल्डरवरून जे जिथं एक लेन अवेलेबल आहे त्या एक लेनवरून आणि त्याच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस लेनवरून आपण ते काढतो आहे। या वाहतूक व्यवस्थापनासाठी यांना पोलीस स्टेशनचे सुद्धा अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी आहेत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला। त्याचबरोबर महानगरपालिकेचा सुद्धा स्टाफ या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकरात लवकर करून कशाप्रकारे वाहतूक सुरळीत करता येईल याकडं लक्ष देत आहे। वाहतूक कुठेही बंद नाही आहे। अशाच प्रकारची अवस्थासुद्धा गव्हाण फाट्याला आहे। गव्हाण फाट्यामध्ये सुद्धा जो रस्ता JNPTकडं आणि अटल सेतूकडं जातो त्या रस्त्यावरती सुद्धा पाणी साठलेलं आहे। तिथं सुद्धा ट्रॅफिक स्लो आहे। हेवी व्हेकल आपण त्यावरून सोडतो आहे। लाईट व्हेकलला आपण कळंबोली सर्कलवरून कळंबोली D पॉईंटवरून डायव्हर्ट केलं आहे कळंबोली सर्कलकडं, मग ते सायन पनवेल मार्गाचा वापर करू शकतात। वाहतूक कुठेही थांबलेली नाही, वाहतूक स्लो आहे आणि वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सर्व रस्त्यावरती आहेत। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्यांच्या मदतीला पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे आणि महानगरपालिकेचे सुद्धा अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा या ठिकाणी मदतीला ठेवलेले आहेत। आता आपण बघत असाल की जवळपास 4 पंप या मापे अंडरपासखाली सुरू आहेत, ज्याच्यातून पाण्याचा निचरा करायचा प्रयत्न केला जात आहे। परंतु पाऊसच जास्त आहे त्यामुळं इथलं पाणी ओसरायला थोडा वेळ लागेल आणि पोलीस जे आहेत ते वाहतूक कुठेही बंद होणार नाही, वाहतूक सुरू राहील, परंतु संथ गतीनं ते चालत आहे। त्याच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर कशा पद्धतीनं आणखी इफेक्टिव्ह पद्धतीनं वाहतूक व्यवस्थापन करता येईल यासाठी सर्वच अधिकारी अंमलदार इथं काम करत आहेत। नक्कीच आपण पाहतो की वाहतूक कोणी झाली असली तरी कुठे प्रकारे ठप्प झालेली नाही आहे। पोलिसांच्या माध्यमातून ती संथ गतीने सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या ठिकाणी उपायुक्तांकडून सांगण्यात येते। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।